काँग्रेसचा डीएनए असल्यामुळं काँग्रेसवाल्यांना सगळीकडे असंच दिसतंय. काँग्रेसच्या नेतृत्वाने हेच उद्योग केलेले आहेत. आयश करणं, मजा मारणं, सत्तेचा उपभोग घेणं, सत्तेतून पैसा मिळवणं, त्या पैशातून परत सत्ता मिळवणं. परंतु 2014ला नरेंद्र मोदी साहेब या देशामध्ये नेतृत्व म्हणून पुढे आले आणि काँग्रेसचं पूर्णपणे दुकान बंद झालेलं आहे. आणि त्यामुळं काँग्रेसकडे आता फक्त आणि फक्त भाजपवरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करण्याशिवाय दुसरा कुठलाही त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. खरं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा आहेत, कारण की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. मात्र त्यांनी लग्न केलं, त्यांना मुलगी झाली, त्यासोबतच अजितदादासोबत चक्की पिसिंग म्हटलेलं होतं आणि आता ते सत्तेत सहभागी झालेले आहेत. अशा पद्धतीने गजनी आणि चुमू त्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले. बघा, काँग्रेसवाल्यांनी स्वतःला आरशात पाहायला पाहिजे. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री काँग्रेसचा राहिलाय आणि त्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठलंही विकासाचं काम करता आलं नाही. गेल्या 10 वर्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बदलतोय. महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलतंय. गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांनी, बहुजनांनी देवाभाऊंना या राज्याचं नेता म्हणून स्वीकारलंय. त्यांच्या पाठीमागे पाठबळ उभा केलाय. जनतेने 2014ला, 2019ला आणि 2024ला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये 100 पेक्षा जास्त आमदार निवडून दिलेले आहेत. पहिल्यांदा 122 असतील, 19ला 105 असतील, नंतर आता 133-37 पर्यंतचे आमदार निवडून दिले असतील. त्यामुळे या काँग्रेसवाल्यांच्या असल्या कुठल्याही बोलण्याला फार महत्व राहत नाही. त्यांच्याकडे कुठलं या महाराष्ट्राचं व्हिजन नाही. आता बोलायचं काय? मग चला, बातम्या येण्यासाठी खालच्या पातळीवरती जाऊन माननीय देवाभाऊंच्या वरती टीका करा. अरे, देवाभाऊंनी जे गेल्या 10 वर्षात काम केलंय त्यातलं 1% जरी तुम्ही काम केलं असतं तर लोकांनी तुम्हाला थोडंफार मानलं असतं. परंतु तसं तुमच्याकडून काहीच घडलं नाही. ती काल सविस्तरपणे उत्तर दिलंय आणि त्यामुळं ज्यांनी कुणी हे व्हिडिओ दाखवले त्यांनी ते सविस्तर उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं बघावं. असदुद्दीन ओवेसींच्या 2 सभा सोलापूरमध्ये झाल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की हिजाब अली पंतप्रधान आपल्याला देशामध्ये पाहायला मिळेल. काय उत्तर असतं? भारतातील हिंदू लोकांनी या सगळ्या बाबीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. या देशामध्ये ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढतीये आणि हम दो हमारे दो मुळे हिंदूंची संख्या घटते, तर त्यांनी जी भूमिका मांडली आहे त्याच्यावरती या देशातल्या हिंदूंनी विचार करावा. आम्ही जर काय बोलायला गेलो का परत म्हणतात की आम्ही मतात विभागणी करतोय, हिंदू मुसलमान करतोय. तर त्यापेक्षा इथल्या सगळ्या समजदार हिंदू बांधवांनी या बाबीचा अत्यंत गंभीरपणे विचार करावा. सुजात आंबेडकर असं म्हणतायत की काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत प्रणिती शिंदे ह्या भाजपचंच काम करतायत आणि या निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतात. बघा, या प्रदेशाध्यक्षाला जाऊन तुम्ही हेच विचारायला पाहिजे. हे जे आता काँग्रेसचं तुम्ही टिमकी वाजवताय ह्यातले किती काँग्रेसवाले देवाभाऊच्या पाया पडतात? किती जण दारात उभे आहेत की आम्हाला कधी पार्टीत घेताय? हे त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याकडं कुठलंच आता काँग्रेसच्या पार्टीचं धोरणच राहिलेलं नाही आणि त्यामुळे आता हे सगळे सैरा सगळे झालेले आहेत. तर आता राज ठाकरेंची आपण बातमी आता आपण बघितलं की मिमिक्री करताना अनेक वेळा दिसायचे, पण त्यांची जागा कुठेतरी आता आदित्य ठाकरे घेताना दिसतात. कारण आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करताना आपल्याला दिसतात सभा. नाही, ठाकरे कुटुंबातल्या कुणीतरी मिमिक्री केलंच पाहिजे. त्यांनी असं हे सोडताच कामा नये. त्यामुळे राजसाहेबांची जागा आदित्य ठाकरे घेत असतील, उद्या आदित्य ठाकरेंची जागा कुणीतरी त्यांच्या घरातला घेईल. आता ते त्यांनी पहिल्यापासूनच त्यांची भाषणाची पद्धत राहिली आहे तर त्यांनी ते करायलाच पाहिजे. रवींद्र चव्हाणांनी लातूरमध्ये असं म्हटलं की विलासरावांच्या आठवणी आता पुसल्या जातील. बघा, यावरती रवींद्र चव्हाण साहेबांनी परत भूमिका पण व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी माननीय देवाभाऊंची लातूरमध्ये सभा झालेली आहे आणि विलासराव देशमुख साहेबांचं काम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या काळामध्ये झालेलं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय पण बोललेले आहेत. भाजपचे आमचे सगळे वरिष्ठ नेते बोललेले आहेत. त्यांचं जे योगदान आहे महाराष्ट्रामध्ये तर ती लोक विसरणार नाहीत. पिंपरी चिंचवडमध्ये कुठेतरी अजित पवार भाजपला टार्गेट करताना दिसतात, भाजपचा भ्रष्टाचार आहे या बाबतीत बोलताना दिसतात. आणि हे जे सगळे मेट्रो शहर आहेत ते देवाभाऊंच्या नेतृत्वात बदललेले आहेत. मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नागपूर असेल किंवा पुणे असेल, या सगळ्या सिटीमध्ये जे काम होणं पूर्वी अपेक्षित होतं ते झालं नाही. गावच्या गावं आता शहराकडे वळायला लागलेले आहेत. शेती व्यवसाय अडचणीत आल्यामुळं उत्तम शेती असणारा पूर्वीचा व्यवसाय, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी
30-40 वर्षापूर्वी म्हटलं जायचं. आता शेतीमध्ये आश्वासक असं उत्पन्न मिळत नसल्यामुळे लोक सगळी शहराकडे गेली. आतापर्यंत शहराचं जे शहराची वाढती लोकसंख्या बघून नुसती टीका व्हायची. आता शहरं वाढायला लागली, लोक सगळी शहराकडे जायला लागली, परंतु त्याच्यासाठी कोणी प्लॅनच करत नव्हतं. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा केंद्रात आले तेव्हा त्यांनी या शहरीकरणाच्या साठी एक विकासाचं धोरण राबवलं आणि त्यामधून महाराष्ट्राला नरेंद्र मोदी साहेबांनी देवाभाऊंच्या नेतृत्वात 50,000 कोटी रुपयाचा निधी मिळाला. 50,000 कोटी मधले हजारो कोटी रुपये पिंपरी चिंचवडला गेलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडचा विकास होतोय. तिथला रेड झोनचा विषय असेल तो आता अंतिम टप्प्यात आणलाय. तिथला जो शास्ती कर होता, जो एखादा अनधिकृत बांधकाम झालं तर त्याच्यावरती 100 पट कर आकारला जायचा, तो शास्ती कर देवाभाऊनी आणि महेशदादा लांडगेंनी रद्द करून घेतलाय. लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. असे अनेक विषय तिथले मार्गी लागलेले आहेत. मोठं इंडस्ट्रीयल हब असल्यामुळं मला वाटतं राष्ट्रवादीचा इंटरेस्ट त्या महानगरपालिकेमध्ये जास्त आहे. राज्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, परंतु राष्ट्रवादीच्या वतीनं फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवडला टार्गेट केलं जात आहे. सगळे नेते तिथं जात आहेत, सगळे नेते महेशदादांच्या वरती भाजपवरती बोलतायत. तर मग कशासाठी? बाजूला पुणे पण आहे, पलीकडे नवी मुंबई आहे, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, इकडे सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सगळी मोठ्या महानगरपालिका सुरू आहेत. मग पिंपरी चिंचवड वरतीच का डोळा आहे? तिथल्या लोकांना माहिती आहे आणि मला वाटतंय तिथं सर्वात जास्त भाजपाचे उमेदवार निवडून येणार आहेत. एक हाती सत्ता भाजपची तिथं येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आपण पैसे देण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र आता काँग्रेसने त्याच्यावरती हरकत घेतलेली आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे आचारसंहितेचा भंग आहे, ही लाच दाखवणं. बघा, हे पहिल्यापासूनच लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये आहेत. पूर्वी त्यांनी काही कोर्टात पण लोक पाठवली होती. सगळे उद्योग या लोकांनी केलेले आहेत आणि त्यामुळे आता ते हवालदिल झालेले आहेत. लाडक्या बहिणींचं प्रचंड समर्थन, प्रचंड आशीर्वाद हा त्यांचा लाडका भाऊ देवाभाऊंना आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसवाले काही ना काही उद्योग करायचं बघतायत, पण त्यातून त्यांना काही आउटपुट निघणार नाही. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.